आधार कार्ड ते पासपोर्ट आणि क्रेडिट कार्ड ते रेल्वे प्रवास. काय मिळणार मोफत, तर कशासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे. 1 जुलैपासून तुमच्या आमच्याशी संबंधित नवे नियम लागू झालेत, तर काही नियम कठोर करण्यात आलेत. आधार कार्डशी संबंधित एक मोठी सुविधा 1 जुलैपासून लागू झाली आहे, जी पूर्णतः मोफत आहे. त्याचवेळी आता जर तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर ते मात्र खर्चिक असणार आहे. रेल्वे तिकीट ते बँकिंग सेवेतही नवे बदल करण्यात आलेत. तर क्रेडिट कार्ड धारकांसाठी धक्का देणारी बातमी आहे. नेमकं काय काय बदललं, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. 1 जुलैपासून आधार कार्ड धारकांना दिलासा देणारी एक मोठी सुविधा सुरू झाली आहे. आता तुम्हाला तुमचा ईमेल ID अपडेट करता येणार आहे, तोही मोफत. 1 जुलै 2026 पासून आधार कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीनं ईमेल ID अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मोफत सुविधा 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहील. सध्याच्या नियमानुसार आधार कार्डमध्ये ईमेल ID अपडेट करण्यासाठी GST सह 75 रुपये शुल्क मोजावं लागत होतं, जे आता पूर्णपणे मोफत असणार आहे. पासपोर्ट धारकांसाठी मात्र खर्च वाढलेला आहे, कारण 1 जुलैपासून पासपोर्ट काढण्यासाठीचं शुल्क वाढवण्यात आलंय. सामान्य प्रक्रियेद्वारे म्हणजे नॉर्मल प्रक्रियेनुसार किंवा तात्काळ प्रक्रियेद्वारे कोणत्याही प्रकारचा पासपोर्ट बनवण्यासाठी आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त फी द्यावी लागणार आहे. नियमित पासपोर्ट शुल्क अंदाजे 2,500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले, तर तात्काळ पासपोर्टसाठी अंदाजे 5,000 रुपये खर्च येणार आहे. पासपोर्ट धारकांना ही नवीन शुल्क वाढ सर्व सेवांसाठी लागू झाली आहे. 1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी, खास करून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता फुकट प्रवास करताना पकडलं तर दंडाची रक्कम भरमसाठ वाढवण्यात आली आहे. रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या आणि इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवरील दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. यापूर्वी रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करताना पकडला गेल्यास प्रवासाचं पूर्ण भाडं आणि 250 रुपये दंड आकारला जात होता. मात्र आता हा दंड वाढवून 500 रुपये करण्यात आलाय. त्याचप्रमाणे जर एखादा पुरुष प्रवासी महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करताना आढळला तर त्याला आता 2,500 रुपये दंड भरावा लागेल. याशिवाय दुसऱ्या एखाद्या प्रवाशाच्या तिकिटावर अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून प्रवासाचं पूर्ण भाडं आणि 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. 1 जुलै 2026 पासून LPG संबंधित अनेक महत्त्वाचे नियम लागू झालेत. त्यानुसार आता सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी OTP किंवा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड म्हणजे DAC अनिवार्य आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना eKYC अनिवार्य करण्यात आली आहे. 1 जुलैपासून अनेक बँकांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्येही बदल लागू झालेत. SBI क्रेडिट कार्डांसाठी रिवॉर्ड पॉईंट्सची रचना बदलली आहे, तर HDFC क्रेडिट कार्डांसाठी एअरपोर्ट लॉन्चमध्ये एंटर करण्यासाठी खर्चाच्या अटी अधिक कडक करण्यात आल्यात. म्हणजे काय, तर लॉन्चमध्ये एंट्रीसाठी आता तुम्हाला शेवटच्या तिमाहीत ठराविक रकमेचा खर्च करणं अनिवार्य करण्यात आलंय. HDFC बँक क्रेडिट कार्ड धारकांना आता प्रत्येक तिमाहीत केवळ 3 वेळा मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लॉन्च सुविधा मिळेल. मात्र त्यासाठी त्यांना गेल्या तिमाहीत क्रेडिट कार्डवरून 60,000 रुपये खर्च करणं गरजेचं आहे. 1 जुलै पासून SBI कार्डकडून त्यांच्या फोनपे, SBI क्रेडिट कार्ड सारख्या पर्पल आणि सिलेक्ट ब्लॅक साठी रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राममध्ये बदल करण्यात आलाय. रिवॉर्ड पॉइंट्स अर्निंगवर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. नवीन आर्थिक वर्षासाठीचा आयकर परतावा म्हणजे ITR फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 जाहीर करण्यात आली आहे. करदात्यांनी या अंतिम मुदतीनंतर आपले रिटर्न फाईल केला तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. आर्थिक वर्ष 2025-26 साठी ITR 1 आणि ITR 2 दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. या देय तारखेपर्यंत विवरणपत्र दाखल केलं नाही तर दंड आकारला जाणार आहे. बँकांकडून ग्राहकांच्या हितांच्या संरक्षणासाठी 1 जुलै 2026 पासून रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्टनुसार नवी संरचना लागू झाली आहे. याचा फायदा दिशाभूल होऊन फसवणुकीला बळी पडणाऱ्यांना होणार आहे. यात प्रामुख्याने बँकेचे कर्मचारी किंवा एजंट ग्राहकांना न सांगता किंवा फसवून विमा पॉलिसी किंवा इतर आर्थिक उत्पादनं विकू शकणार नाहीत. नव्या नियमानुसार मिस सेलिंग सिद्ध झालं तर बँकेला ग्राहकांना पूर्ण पैसे आणि नुकसानासाठी भरपाई देखील द्यावी लागणार आहे. ग्राहकांची दिशाभूल करून किंवा त्यांना चुकीची माहिती देऊन वित्तीय उत्पादनं म्हणजे फायनान्शियल प्रोडक्ट्स विकणाऱ्या बँकांवर आता भारतीय रिझर्व्ह बँक 1 जुलैपासून कठोर कारवाई करते. RBIच्या नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेनं ग्राहकाला चुकीच्या पद्धतीने एखादं प्रोडक्ट विकलं तर संबंधित ग्राहक त्या उत्पादनाचा पूर्ण रिफंड मिळवण्यास आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यास कायदेशीररित्या पात्र असेल. त्यामुळे आता कोणतीही बँक ग्राहकांची फसवणूक करू शकणार नाही.
गेले काही महिने जागतिक बाजारपेठेत इंधनाबाबत मोठं संकट होतं, जे आता निवळलंय. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतात दिसू लागलाय. देशातल्या मोठ्या इंधन विक्रेता खासगी कंपनी नायरा एनर्जीनं पेट्रोलच्या दरात 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात 3 रुपये प्रति लिटर कपात केली आहे. गेल्या 2 वर्षांहून अधिक कालावधीत एखाद्या कंपनीनं इंधनाचे दर कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुलै महिन्याची सुरुवात ही व्यावसायिक क्षेत्रासाठी मोठी दिलासादायक ठरली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची मोठी कपात केली आहे. हे नवीन दर 1 जुलैपासून लागू झालेत. चालू वर्षात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेली ही पहिलीच कपात आहे. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र घरगुती ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. त्याचे दर पूर्वीसारखेच स्थिर आहेत. 1 जुलैपासून कार खरेदी महागली आहे. कार खरेदीदारांसाठी जुलैची सुरुवात धक्का देणारी ठरली आहे. किया मोटर्सनं त्यांच्या कारच्या किमती 2% वाढवल्यात, तर टाटा मोटर्स देखील ICE म्हणजे इंटरनल कंबस्टन इंजिन आणि EV मॉडेल्सच्या किमती 1.5% वाढवलेल्या आहेत. एकंदरीत 1 जुलैपासून हे नवे बदल लागू झालेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा.